संध्याकाळ झाली की काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि अशा वेळेला आपल्याला भेळ, पाणीपुरी किंवा चाट काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. संध्याकाळची भूकच वेगळी असते. दुपारचं जेवण झालेलं असतं, 3-4 तास झालेले असतात आणि त्यावेळेला काहीतरी असं मस्त खावंसं वाटतं. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी भेळ घेऊन येणार आहे. ती अतिशय चवदार आहे आणि ती खाण्यासाठी तुम्हाला खूप बरं वाटेल. तर मित्रांनो, ही भेळ आहे मखाना भेळ. मखाना भेळ जी असते ना, याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, पोटामध्ये जळजळ होते, मूळव्याधीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी ही भेळ अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि त्यांचं पोट भरण्यासाठी सुद्धा मदत होते. तर ही भेळ चवदार कशी बनवायची, चला आज या व्हिडिओमध्ये बघूया. तर मखानाची भेळ कशी वाटली? बनवायला अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी. तर तुम्ही हे बनवून बघणार का? बनवून बघितलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी चव आहे त्याची. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.